2018 साली भाजपनं वारसा कर लागू करण्याबाबत पावले उचललीत। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत हा दावा केलाय। मोदी सरकार 2019 मध्ये वारसा लागू करणार होते अशा बातम्याही पुढे आल्याचा दावाही जयराम रमेश यांनी केलाय। काँग्रेसने सॅम पित्रोदा यांच्या वारसा कर टिप्पणीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। नरेंद्र मोदी आणि भाजपाचे नेते या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करत आहेत। तर आता काँग्रेसने दावा केलाय की भाजपा सरकारने 2018 साली वारसा कर लागू करण्याबाबत पावले उचलत होती। मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्प 2019 मध्ये वारसा कर लागू करणार आहेत अशा बातम्याही पुढे येत होत्या। असं ट्विट करत त्यांनी आता हा दावा केलाय। Which is why we need estate taxes, so that we take away at least 50 or 55% of the advantage that dynastic business people already have right now. So it's about leveling the playing field and creating opportunity. By the way, taxes in the US and elsewhere, you said I've spent a lot of time in America, and I have. I can tell you, estate taxes are 55% there. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हा दावा केलेला आहे। ट्विट करत जयराम रमेश यांनी हा दावा केलेला आहे। पंतप्रधानांनी यावरती उत्तर द्यावे, या विषयावर त्यांची भूमिका काय आहे असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। अशा बातम्याही पुढे आल्याचा दावा या दरम्यान जयराम रमेश यांनी केलाय। 2018 साली भाजपने वारसा कर लागू करण्याबाबत पावले उचलली आहेत असं देखील या दरम्यान जयराम रमेश यांनी ट्विटच्या माध्यमातून सवाल उपस्थित केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।